स्वस्थ मधलं आपलं आता ऋतुचर्या चालू आहे. तर मागच्या लेक्चरला मी तुम्हाला आदान काल, विसर्ग काल, 6 ऋतू, भारतीय कालगणनेनुसार कसे कोणत्या कालावधीमध्ये येतात आणि इंग्रजी कालगणनेनुसार कोणत्या कालावधीत येतात ते तुम्हाला सांगितलं होतं. तर त्याचं एक मी आता टेबल तुम्हाला शेअर करते. ते लक्षात ठेवलं की बाकी सगळं आपल्या लक्षात राहते. ठीक आहे. हा. आता इथे खाली उत्तरायण आहे, वरती दक्षिणायन आहे. दक्षिणायनामध्ये 3 ऋतू असतात: वर्षा, शरद, हेमंत. आणि आदान काल म्हणजे उत्तरायणामध्ये 3 ऋतू: शिशिर, वसंत आणि ग्रीष्म. तर विसर्ग कालामध्ये निसर्ग आपल्याला बल देतो आणि आदान कालामध्ये तो आपल्याकडून बल घेतो. तर यातलं वर्षा आणि शरद ऋतूमध्ये पावसाळा असतो आपल्याकडं, हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये हिवाळा असतो, वसंत आणि ग्रीष्म ऋतूमध्ये उन्हाळा असतो. आणि आपल्या मराठी महिन्यानुसार वर्षा ऋतू हा ज्येष्ठ आणि आषाढ महिन्यात असतो. म्हणजेच जून उत्तरार्ध ते जून उत्तरार्ध, जुलै आणि ऑगस्टचा पूर्वार्ध. पूर्वार्ध म्हणजे 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत पूर्वार्ध आणि 15 तारखेपासून 30 तारखेपर्यंत उत्तरार्ध. त्यानंतर शरद ऋतू जो असतो तो भारतीय कालगणनेनुसार श्रावण आणि भाद्रपद महिन्यात येतो. ऑगस्टचा उत्तरार्ध, सप्टेंबर महिना आणि ऑक्टोबरचा पूर्वार्ध. नंतर हेमंत ऋतू जो आहे तो अश्विन आणि कार्तिक महिन्यामध्ये असतो. म्हणजेच ऑक्टोबरचा उत्तरार्ध, नोव्हेंबर महिना आणि डिसेंबरचा पूर्वार्ध. नंतर शिशिर ऋतू. शिशिर ऋतू जो आहे तो मार्गशीर्ष आणि पौष महिन्यात असतो. डिसेंबरचा उत्तरार्ध, जानेवारी महिना आणि फेब्रुवारीचा पूर्वार्ध. वसंत ऋतू जो आहे तो माघ आणि फाल्गुन महिन्यात असतो. फेब्रुवारीचा उत्तरार्ध, मार्च महिना आणि एप्रिलचा पूर्वार्ध. नंतर ग्रीष्म ऋतू जो आहे, ग्रीष्म ऋतूमध्ये उन्हाळा असतो प्रचंड, चैत्र आणि वैशाख महिन्यामध्ये असतो. आणि एप्रिलचा उत्तरार्ध, मे महिना आणि जूनचा पूर्वार्ध. तर हे अशा प्रकारे आपल्याकडं ऋतू होत असतात प्रत्येक वर्षामध्ये. आणि पहिला ऋतू संपत आल्यानंतर दुसऱ्या ऋतूची सुरुवात, पहिल्या ऋतूचा शेवट आणि दुसऱ्या ऋतूची सुरुवात याच्यामधला जो काळ असतो तर त्याला ऋतुसंधी काळ असं म्हटलं जातं. आणि या ऋतुसंधी काळामध्ये बाह्य वातावरण आणि शरीरातल्या दोषांची परिस्थिती यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडत असतात. आणि त्याचा विचार करून त्या ऋतूमध्ये आवश्यक असा आहार विहार कसा ठेवायचा हेच स्वस्थ वृत्तामध्ये सांगितलेलं आहे. जेव्हा एक ऋतू संपतो आणि दुसरा ऋतू सुरू होतो त्यावेळेस वातावरणामध्ये हळूहळू बदल व्हायला लागतात. आणि 2 ऋतूंच्या मधल्या हवामानाचं हे जे स्थित्यंतर आहे किंवा हा जो बदल आहे तर हा जो काल त्यालाच ऋतुसंधी काळ किंवा 2 ऋतूंना जोडणारा काल असं म्हटलं जातं. आणि पूर्वीच्या ऋतुकालातले शेवटचे 8 दिवस आणि येणाऱ्या ऋतुकालातले पहिले 8 दिवस असा 15वड्याचा जो हा काल आहे हा ऋतुसंधी काल असं समजलं जातं. आणि या ऋतुसंधी कालामध्ये आपल्या आरोग्याला आपल्याला जपावं लागतं, कारण पूर्वीच्या ऋतुमानातलं जे वातावरण असतं त्याची आपल्याला सवय झालेली असते. आणि अशा वेळी वातावरणात जे बदल होत असतात त्या बदलाचा शरीरावर परिणाम होत असतो. आणि याच वेळी आहार विहारावर आपल्याला नियंत्रण ठेवावं लागतं. म्हणून पूर्वीच्या ऋतूत योग्य असणारा आहार हा कदाचित पुढच्या ऋतूमध्ये अपथ्यकारक ठरण्याची शक्यता असते. परंतु असं जरी असलं तरी आहार विहारामध्ये अचानक आपण बदल करू नये. अचानक बदल केला तर त्याच्यामुळं जे सात्मे आहे की जे आपल्या शरीरातली जी दोषांची आणि धातूंची जी समस्थिती आहे, सात्मे जे आहे ते त्याच्यामध्ये असंतुलन निर्माण होण्याची शक्यता असते आणि त्यामुळं अनेक आजार हे निर्माण होतात. म्हणून पूर्वीच्या ऋतूतला जो आहार आहे तो हळूहळू कमी करून पुढच्या ऋतूसाठी योग्य असणारा आहार हा हळूहळू सात्म्य करून घ्यायला पाहिजे.
आणि जर क्रमाक्रमानं आपण जर हा बदल घडवून आणला तर आपलं आरोग्य हे टिकून राहतं. नाहीतर मग असात्मीय असे विविध रोग होण्याची शक्यता असते. आता यानुसारच त्यांनी दोषांचा संचय, प्रकोप आणि प्रशम कधी होतो, अ, संचय कधी होतो, प्रकोप कधी होतो आणि प्रशम कधी होतो, हे सगळं सांगितलेलं आहे. तर यानुसार अजून एक टेबल मी शेअर करते. आडवा फोटो आलेला आहे, झूम करून तुम्हाला बघता येईल. हं. तर इथे जसं दिलंय की दोषांचा संचय, प्रकोप आणि प्रशम. म्हणजे आता वातदोषाचा संचय हा ग्रीष्म ऋतूत होतो, वर्षा ऋतूमध्ये वाताचा प्रकोप होतो आणि शरद ऋतूमध्ये प्रशम होतो. पित्तदोषाचं कसं आहे, तर पित्तदोषाचा संचय हा वर्षा ऋतूमध्ये होतो, प्रकोप हा शरद ऋतूमध्ये होतो आणि हेमंत ऋतूमध्ये ते शांत होतं, प्रशम होतो. कफदोषाचा संचय हा शिशिर ऋतूमध्ये होतो, प्रकोप वसंत ऋतूमध्ये होतो आणि प्रशम हा ग्रीष्म ऋतूमध्ये होतो. आणि त्यानुसारच मग या हे जे प्रकोप पावलेले जे दोष आहेत, तर त्या दोषांचं शोधन करायचं, म्हणजे ते शरीराबाहेर काढून टाकायचे. हे हे त्याच्यावरचा उपचार आहे. तर ऋतुसंधी कालामध्ये हे दोषांचे प्रकोप होतात आणि त्याचं शोधन कर्म करायला सांगितलेलं आहे. तर वसंत ऋतूमध्ये कफाचा प्रकोप होतो आणि मग त्याच्यावर कोणतं शोधन कर्म करायचे, तर वमन करायचे. वमन हे शोधन कर्म हे पंचकर्म चिकित्सेद्वारे केलं जातं. तर ते पंचकर्मातलं वमन करायला सांगितलेलं आहे. वमन म्हणजे काय, तर उलट्या करवायच्या. त्याच्यानंतर वर्षा ऋतूमध्ये वातदोषाचा प्रकोप होतो. तर अशा वेळी वाताचं शोधन करण्यासाठी बस्ती दिला जातो. बस्ती म्हणजे थोडक्यात एनिमा. तर याच्यामध्ये वात दोषाचं शमन करणारे किंवा वातदोष कमी करणाऱ्या वनस्पतींचा काढा दिला जातो बस्तीद्वारे, किंवा वातशामक अशा तेलांचा बस्ती दिला जातो. नंतर शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप होत असतो आणि त्यासाठी शोधन कर्म कुठलं आहे, तर रक्तमोक्षण म्हणजे दूषित रक्त जे आहे ते शरीराबाहेर काढून टाकणं. तर या प्रकारे शोधन कर्म सांगितलेलं आहे. नंतर अग्नी, बल, ऋतू यांचा संबंध पण त्यांनी दिलेला आहे. तर आपण आता एक एक ऋतूमध्ये ऋतुचर्या कशी ठेवायला सांगितलेली आहे स्वस्थ वृत्तात, ते आपण बघूया. आता पहिल्यांदा आपण वर्षा ऋतूपासून सुरू करूया. वर्षा ऋतुचर्या कशी असते. आता वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा असतो त्यावेळी. तर त्या ऋतूचं लक्षण काय असतं, म्हणजे त्या ऋतूमध्ये हवामानात काय बदल होतात. तर वर्षा ऋतूमध्ये नैऋत्य आणि पश्चिम दिशेकडून खूप जोरानं वारे वाहू लागतात. नैऋत्य आणि पश्चिम दिशेकडून जोरानं वारे वाहू लागतात आणि आकाश हे ढगांनी आच्छादलेलं असतं, म्हणजे खूप ढग येतात आणि पर्जन्यवृष्टी होते, पाऊस पडतो. पाऊस खूप पडल्यामुळं नद्या, नाले, तलाव, त्यानंतर आपली जी धरणं आहेत ती धरणं, ती सगळी पाण्यानं भरून जातात. त्यानंतर पावसामुळं झाडांना भरपूर पाणी मिळाल्यामुळं झाडं सुद्धा हिरवीगार दिसायला लागतात. त्याच्यावर फुलांचा बहर येतो. नंतर ढगांचा गडगडाट ऐकू यायला लागतो. मोर आणि बेडकांचे आवाज यायला लागतात आणि सर्वत्र हिरवंगार असं गवत उगवतं. म्हणजे नैऋत्य आणि पश्चिम दिशेकडून जोरानं वारं वाहू लागतात. नंतर आकाशामध्ये ढग येतात, पाऊस पडतो. पावसामुळं सगळे नद्या, धरणं सगळे भरून जातात पाण्यानं. सगळीकडे हिरवीगार वनस्पती, फुलांचा बहर आपल्याला बघायला मिळतो. तर ही आहेत वर्षा ऋतूची लक्षणं. आता वर्षा ऋतूमध्ये काय काय होतं, शरीरात काय बदल होतात, तर वर्षा ऋतूच्या आधी कुठला ऋतू असतो, ग्रीष्म ऋतू असतो. ग्रीष्म ऋतू म्हणजे मे महिना. तर त्यावेळी काय असतं की खूप उष्णता असते आणि या ग्रीष्म ऋतूतल्या तीव्र उष्णतेमुळं, सूर्यसंतापामुळं काय होतं, तर वातावरणात सर्वत्र वृक्षता आणि खरखरीतपणा हा वाढलेला असतो. आणि याच वाढलेल्या वृक्ष आणि गुणांमुळे काय होतं, तर शरीरामध्ये
वातदोषाच्या संचयाला सुरुवात होते. आणि असा हा वातदोषाचा संचय ग्रीष्म ऋतूत झालेला असतो आणि पुढे येतो तो वर्षा ऋतू. आणि वर्षा ऋतूत असणाऱ्या सततच्या पावसामुळे काय होतं, हवेत सगळीकडे आर्द्रता असते, ओलसरपणा असतो, गारठा पण असतो. आणि ग्रीष्म ऋतूत संचित झालेल्या या वायूला वृक्षतेबरोबरच या शीतपणाची, म्हणजे थंड वातावरणाची, थंड हवेची जोड मिळाल्यामुळे काय होतं, तर वर्षा ऋतूमध्ये हा वातदोष जास्तच प्रकुपित होतो. आणि याच वेळी दुर्बल अशा आपल्या देहामध्ये बाह्य वातावरणातली आर्द्रता आणि इतर सगळ्या गोष्टींमुळं अग्निमांद्य मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतं आणि दुर्बलता अधिकच जाणवू लागते. आता दुर्बलता काय का येते, तर वर्षा ऋतू जो आहे तो विसर्ग कालामध्ये आहे. म्हणजे वातदोषाचा जेव्हा संचय होतो त्यावेळी शरीरामध्ये रुक्षता वाढते, खरता वाढते आणि थंडपणा सुद्धा वाढतो. म्हणजे शीत गुण हा वाढतो शरीरामध्ये आणि त्यामुळं आधीच संचित झालेल्या वाताचा वर्षा ऋतूमध्ये प्रकोप होतो. आणि वातदोषाच्या प्रकोपामुळे काय होतं, अग्निमांद्य होतं. अग्निमांद्य म्हणजे काय, तर अग्निमांद्य म्हणजे आपला जो जाठराग्नी आहे, तो जाठराग्नी जो आहे तो मंद होतो. त्यामुळे आपल्याला काय होतं, तर भूक लागत नाही. इथे मी जे शेअर केलंय चार्ट त्याच्यामध्ये बघा, ऋतूमध्ये वर्षा ऋतू जो आहे सगळ्यात खाली, वर्षा आणि ग्रीष्म ऋतू, यामध्ये अग्नीचं बल कसं सांगितलेलं आहे, मंद सांगितलेलं आहे. आणि अग्नीचं बल मंद म्हणजे अग्नी मंद झाल्यामुळं आपल्याला भूक लागत नाही आणि त्यामुळं शरीराचं बल सुद्धा कमी झालेलं असतं. वर्षा आणि ग्रीष्म ऋतू, अग्नी मंद, शारीरिक बल अल्प, अल्प बल, इथे तुम्ही बघू शकता. तर वर्षा ऋतूमध्ये दुर्बलता जाणवते आणि जाठराग्नी मंद झाल्यामुळं आपल्याला भूक लागत नाही. त्याच्यानंतर वर्षा ऋतूमध्ये आणखी काय होतं, तर ज्या काही वनस्पती आहेत त्या नवीन उगवलेल्या असतात. पाऊस पडतो आणि नवीन वनस्पती उगवलेल्या असतात. तर या नवीन वनस्पती ज्या असतात त्या अल्पवीर्य असतात. त्यांच्यामध्ये काय असतं, आम्लरस हा अधिक असतो. म्हणजे त्यांची जी काय ऍसिडिटी आहे, ऍसिडिक नेचरच्या असतात वनस्पती सगळ्या, त्याच्यामध्ये ऍसिडिटीचं प्रमाण हे वाढलेलं असतं. आम्लरस त्याच्यामध्ये अधिक असतो. म्हणजे आपण लॅबोरेटरीमध्ये जर चेक केलं लिटमस पेपरनं, तर त्याचा पीएच हा 7 पेक्षा कमी आपल्याला दिसून येतो. आणि सतत आकाशात ढग येत असतात, सतत पाऊस पडत असतो. पाऊस पडल्यामुळं काय होतं, तर जे नद्या नाल्यांचं जे पाणी आहे, नद्यांचं पाणी म्हणजे उन्हाळ्यामध्ये काय होतं की गाळ सगळा खाली बसलेला असतो. पण सततच्या खूप पावसामुळं काय होतं, हे नदीचं पाणी, समुद्राचं पाणी, तलावातलं पाणी हे सगळं असं ढवळून निघतं आणि त्यामुळं काय होतं, ते पाणी गढूळ होतं. आणि वनस्पतीमध्ये निर्माण होणारा आम्लरस म्हणजे वनस्पतींचा आम्लरस आणि गढूळ पाणी याच्या एकत्रित परिणामामुळे काय होतं, शरीरात पित्तदोषाच्या संचयाला सुरुवात होते. म्हणजे वाताचा प्रकोप तर झालेलाच असतो, पण आम्लरसयुक्त वनस्पतींमुळे काय होतं, पित्तदोषाच्या संचयाला सुरुवात होते. आता थोडक्यात जर सांगायचं झालं तर वर्षा ऋतूमध्ये आपलं शरीराचं बल कमी असतं, अग्निमांद्य असतं, म्हणजे भूक कमी लागते, नंतर वात प्रकोप झालेला असतो आणि पित्त संचयाला सुरुवात झालेली असते. आता शरीराच्या हे जे वातावरण आहे आपलं, याच्या जोडीला काय होतं, बाह्य वातावरणातली आर्द्रता, म्हणजे वातावरणामध्ये आर्द्रता वाढलेली असते, मॉइश्चर वाढलेलं असतं, द्रवता आणि शैत्य, शैत्य म्हणजे थंडपणा, या सर्वांचा विचार करूनच या वर्षा ऋतूमध्ये ऋतुचर्या ठरवलेली आहे. म्हणजे आपण आहार विहार कसा करायचा हे वर्षा ऋतूमध्ये हे ठरवलेलं आहे, त्यालाच ऋतुचर्या असं म्हणतात. तर आता वर्षा ऋतूमध्ये कशी ठेवायची ऋतुचर्या, तर वर्षा ऋतूमध्ये दौर्बल्य हे वाढलेलं असतं, म्हणजे आपली शारीरिक ताकद कमी झालेली असते. म्हणून अशा वेळी बल्य, बल्य म्हणजे बल वाढवणाऱ्या पौष्टिक पदार्थांचं सेवन केलं पाहिजे असं कोणी पण म्हणेल. पण तसं करायचं का नाही, कारण बल वाढवणारे पौष्टिक पदार्थ जे असतात ते पचायला जड असतात आणि अग्निमांद्य झालेलं असल्यामुळं पचायला जड असलेले पदार्थ आपण खाल्ले तर ते व्यवस्थितपणे पचणार नाही.
कारण सर्वसामान्यपणे जे पौष्टिक किंवा बल्य म्हणून जे काही आपण पदार्थ ठरवलेले आहेत, जे बल्य पदार्थ जे आहेत ते कसे असतात तर थंड असतात, शीतवीर्यात्मक असतात आणि पचायला जड असतात. आणि वर्षा ऋतूमध्ये दौर्बल्याच्या जोडीला अग्निमांद्य पण झालेलं असतं. त्यामुळे पचायला जड असणारे जे खाद्यपदार्थ आहेत ते जर एकदम आपण खायला सुरुवात केली तर त्याचं पचन होणार नाही. म्हणून पहिल्यांदा जाठराग्नी वाढवून म्हणजे अग्निमांद्य कमी करायला पाहिजे, अग्नीचं बल हे वाढवलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग पचनशक्ती सुधारली की त्यानंतर हळूहळू बल्य पदार्थांचा किंवा पौष्टिक पदार्थांचा आहार घेणं शक्य होतं. तर अग्निमांद्य जर असेल, जेव्हा जाठराग्नी मंद असतो त्यावेळी गुरु पदार्थ किंवा जड पदार्थ जर खाल्ले तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. कारण का तर ते व्यवस्थित त्यांचं पचन होत नाही. आणि त्यामुळं काय होतं, आणखीनच अग्नी मंद होतो आणि मग अनेक रोग होण्याची शक्यता असते. कारण अग्नी मंद असल्यामुळंच बरेचसे रोग हे निर्माण होतात. सर्वेपी रोगाः मंदाग्नौ असं आयुर्वेदात म्हटलेलं आहे. ही अग्नी मंद झाल्यामुळंच आजार निर्माण होतात. म्हणून अग्नी मंद असताना पचायला अतिशय हलके फुलके पदार्थ खाल्ले पाहिजेत. आणि मग अग्नीचं बल जसं वाढेल तसं हळूहळू मग जड जड म्हणजे गुरु आणि बल्य असे पदार्थ खावेत. आता वर्षा ऋतूमध्ये हलका पदार्थ, पचायला हलका असा पदार्थ आणि तो पण योग्य मात्रेत घेणं आवश्यक आहे. म्हणजे काय की आता पचायला हलका आहे म्हणून आपलं तुडुंब पोट भरेपर्यंत अति प्रमाणात खाल्लं तरी सुद्धा अग्नी अजूनच मंद होईल. म्हणजे आता एखादा छोटासा विस्तव आहे आणि त्याच्यावर तुम्ही खूप सारं इंधन टाकलं तर काय होईल, अग्नी विझून जाईल. पण थोडं थोडं इंधन हळूहळू टाकलं तर काय होईल तर ते अं, जे काही तो अग्नी आहे तो वाढत राहील. म्हणून पचायला हलके पदार्थ ते सुद्धा हळूहळू थोडे थोडे खायचे. म्हणजे मग अग्नीचं बल वाढतं, जाठराग्नी प्रदीप्त होतो आणि मग हळूहळू आपण थोडे पौष्टिक पदार्थ खाऊ शकतो. आता रोजच्या जेवणात काय करायचं, तर रोजच्या जेवणामध्ये आपण जे काही धान्य वापरतो, म्हणजे मग ते ज्वारी असेल, बाजरी असेल, तांदूळ असेल किंवा गहू असेल, तर हे जे धान्य आहेत तर ती नवीन धान्य कधीही घेऊ नये. म्हणजे नवीन धान्याचा वापर या ऋतूत करणं शक्यतो टाळावं. नवीन धान्य काय करतं तर शरीरामध्ये क्लेद निर्माण करतं. क्लेद म्हणजे काय तर आर्द्रता, मॉइश्चर निर्माण करतं आणि त्यामुळं ते अग्निमांद्य वाढवणारं आणि पचायला जड असतं. म्हणून मग काय करायचं, जर नवीन धान्य असेल तर ते आधी थोडंसं लोखंडी कढईमध्ये भाजून घ्यायचं आणि भाजून मग ते शिजवून खायचं. कारण का तर भाजताना जो काही अग्निसंस्कार होतो त्या धान्यावर, त्यामुळं त्यातला अभिसंधी गुण किंवा जडपणा जो आहे तो कमी होतो आणि पचायला ते धान्य जे आहे ते हलकं होतं. म्हणून मग साळीच्या लाया, बाजरीच्या लाया किंवा पॉपकॉर्न हे सगळे पदार्थ पचायला हलके असतात म्हणून ते खावेत. त्यानंतर या ऋतूमध्ये दूध भात किंवा मुगाचं वरण, हुलग्याचं पिठलं, भाकरी, चपाती, फुलके असे सहज पचणारे पदार्थ जे आहेत ते आपण आहारामध्ये घ्यायला पाहिजेत. आणि जुनं जे धान्य आहे ते तुम्ही न भाजता खाल्लं तरी चालतं. म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त जुनं जे धान्य आहे ते न भाजता सुद्धा तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता. पण जर नवीन धान्य असेल तर ते मात्र भाजून मगच शिजवून खावं. त्यानंतर या ऋतूमध्ये आंबवलेले जे पदार्थ आहेत ते खाऊ नये. आंबवलेले पदार्थ म्हणजे सगळे बेकरी आयटम्स, बेकरीचे जे सगळे पदार्थ आहेत, ब्रेड म्हणा किंवा पाव म्हणा किंवा केक म्हणा, तर हे सगळे पदार्थ हे आंबवून फर्मेंटेड असतात. तर त्याच्यामुळे काय होतं की शरीरातली आधीच आम्लता वाढलेली असते वर्षा ऋतूमध्ये आणि त्यात आणखीन आंबवलेले पदार्थ खाल्ले तर आम्लता अधिकच वाढू शकते. म्हणून काय करायचे की बेकरीत तयार केलेले पदार्थ शक्यतो खायचे नाहीये. त्यातल्या त्यात टोस्ट जर खाल्ला तर तो फायदेशीर ठरू शकतो. कारण टोस्ट जो असतो तो पूर्ण चांगला असा करपेपर्यंत भाजलेला असतो, त्यामुळे तो पचायला हलका असतो. यानंतर दही. दही या ऋतूमध्ये
अगदीच म्हणजे निषिद्ध आहे. म्हणजे वर्षा ऋतूमध्ये दही अजिबात खाऊ नये, कारण दही हे अभिषंधी आणि क्लेदकारक असतं. म्हणजे ते शरीरातली आर्द्रता आणखीनच वाढवतं किंवा कफ वाढवतं आणि अग्निमांद्यकर असतं. म्हणजे अग्नी आधीच मंद झालेला आहे आणि दही जर खाल्लं तर काय होतं, अग्नी अजूनच मंद होतो. मग काय करायला पाहिजे अशा वेळी? दही न खाता त्याच्याऐवजी ताक पिलं पाहिजे. म्हणजे त्या दह्यामध्ये भरपूर पाणी घालून असं पातळ ताक तयार करायचं. आणि ताक जे आहे ते अग्निवर्धनासाठी उत्तम असतं. म्हणजे ताक जे आहे ते जाठराग्नीची ताकद वाढवतं, जाठराग्नी प्रदीप्त करतं आणि शिवाय ते पाचक पण असतं, त्यामुळे ते अन्नाचं चांगल्या प्रकारे पचन व्हायला मदत करतं. म्हणून दही न खाता ताक खायचं आहे. याच्यानंतर जेवणामध्ये सगळ्या तऱ्हेची पक्वान्न टाळायची आहेत. म्हणजे श्रीखंड, बासुंदी, गुलाबजाम, हे जे असे जड पदार्थ आहेत दह्यापासून दुधापासून बनलेले, मग पक्वान्न ज्याला आपण म्हणतो, तर ही जी पक्वान्न आहेत ती शक्यतो खायची नाहीये, ती टाळायची आहे. तर त्याच्यापेक्षा मग कमी तुपात कमी दुधात केलेला शिरा किंवा शेवयाची खीर, ज्याच्यामध्ये आपण दूध तूप कमी वापरतो, तर ते पदार्थ पक्वान्न म्हणून खायला हरकत नाही. त्यानंतर स्वयंपाकामध्ये हिंग, सुंठ, मिरे, जिरे, त्यानंतर पिंपळी, आलं, लिंबू, पुदिना, कोथिंबीर, लसूण यासारखी अग्निवर्धक आणि अन्नाचं पचन चांगली करणारी जी द्रव्य आहेत किंवा जे पदार्थ आहेत त्यांचा वापर हा जास्त प्रमाणात करायला सांगितलेला आहे. त्यानंतर आपले जे मसाल्याचे पदार्थ आहेत, म्हणजे सुंठ आहे, नंतर लवंग आहे, दालचिनी आहे, मिरे आहेत, तर हे जे पदार्थ आहेत ना, हे मसाल्याचे सगळे पदार्थ अग्निवर्धन करणारे आणि रुची वाढवणारे आहेत. आणि या पदार्थाचा त्यामुळं अधिक प्रमाणात वापर करायला सांगितलाय. विशेषतः लसूण जो आहे, तो लसणाचा वापर या ऋतूमध्ये अधिक करावा. कारण लसूण काय आहे? उष्ण आहे. तो उष्ण आहे, स्निग्ध आहे आणि वातशामक आहे. कारण वाताचा प्रकोप झालाय ना वर्षा ऋतूत, आणि लसूण हा वातशामक आहे. म्हणून लसूण हा वर्षा ऋतूमध्ये अधिक फायद्याचा ठरतो. शिवाय तो उष्ण असल्यामुळं अग्निवर्धन पण करतो, म्हणजेच भूक सुद्धा वाढवतो, पचन पण चांगल्या प्रकारे करतो. त्यानंतर भाज्या कुठल्या खायला सांगितल्या तर दुधी भोपळा, दोडका, पडवळ, भेंडी या फळभाज्यांचा अधिक प्रमाणात वापर यामध्ये करायला सांगितलेला आहे. या ऋतूमध्ये शक्यतो पालेभाज्यांचा वापर कमी करायला सांगितलाय. आता वर्षा ऋतूमध्ये पालेभाज्या खूप जास्त प्रमाणामध्ये येत असतात बाजारामध्ये, पण ते काय असतं, त्याच्यामध्ये कीड लागलेली असते किंवा त्याच्यामध्ये चिखल, माती, पाणी मिसळलेलं असतं आणि त्यामुळे पोट बिघडण्याची शक्यता असते. म्हणून फळभाज्यांचा वापर अधिक करायला सांगितलेला आहे आणि पालेभाज्यांचा वापर हा कमी प्रमाणात करायला सांगितलाय. त्यानंतर मूग आणि तूर यासारख्या डाळींचे वरण सुद्धा वापरणं योग्य आहे. वर्षा ऋतूमध्ये वात प्रकोप झालाय आणि वात हा कसा असतो? वृक्ष असतो आणि शीत असतो. म्हणून आहारामध्ये मधुर, आंबट आणि खारट या चवींचे जे पदार्थ आहेत ते अधिक प्रमाणात खावेत. त्याच्यामुळे काय होतं, वाढलेला जो वातदोष आहे तो कमी व्हायला मदत होते. वर्षा ऋतूमध्ये मधुर, आंबट आणि खारट ह्या चवींचा वापर जास्त करायचा आहे. त्यानं काय होतं, वातदोष कमी होतो. आणि जेवणामध्ये स्निग्ध पदार्थ सुद्धा भरपूर खायला पाहिजेत, कारण वातदोष हा कसा आहे? वृक्ष आहे, तो शरीरामध्ये वृक्षता वाढवतो. ती वृक्षता कमी करण्यासाठी आपण स्निग्ध पदार्थ जास्त खायला पाहिजेत. विशेषतः तेलापेक्षा तुपाचं प्रमाण जास्त ठेवावं. म्हणजे तूप जे आहे ते वात प्रशमन करणारं आणि उत्कृष्ट अग्निवर्धक आहे, म्हणून त्याचा वापर जास्त फायद्याचा ठरतो. त्याच प्रकारे अ, तूप जे आहे किंवा घृत जे आहे ते पित्त शमनाचं सुद्धा कार्य करीत असतं. म्हणजे वर्षा ऋतूमध्ये वाताचा जसा प्रकोप झालेला असतो, तसा हळूहळू पित्ताचा संचय व्हायला सुरुवात झालेली असते. आणि तूप खाल्ल्यामुळं काय होतं, वाताचं पण शमन होतं आणि पित्तदोषाचा संचय जो होत असतो ते सुद्धा कमी करतं ते. आता तेल सुद्धा वातप्रशमन करणार आहे, त्यामुळे काय होतं, तेलाचा पण वापर कमी यामध्ये करायला सांगितलंय. म्हणून आपण काय करतो, पाऊस पडला की
भजी करून खातो, बरोबर आहे की नाही? पावसाळ्यात भजी केली जातात. तर ते का तर ते तेल सुद्धा हे वातप्रशमन करणार आहे म्हणून तेलात तळलेले पदार्थ करतात. किंवा आषाढ महिन्यामध्ये सुद्धा आषाढामध्ये काही ना काहीतरी तळलेले पदार्थ करण्याची आपल्याकडं पद्धत आहे. तर ती कशासाठी आहे? ते देवाला तेलात तळलेला नैवेद्य लागतो म्हणून नाही, तर आपल्या शरीरातला वातप्रकोप आहे तो कमी करण्यासाठी तळलेले पदार्थ हे केले जातात. नंतर स्वयंपाक करताना सुद्धा फोडणीसाठी थोडस जास्त तेल वापरावं. त्याच्यानंतर मोहरी, हिंग, जिरे याचा थोडा जास्त वापर वर्षा ऋतूत करावा. आता तेल तुपासारखे स्निग्ध पदार्थ अधिक प्रमाणात वापरावेत असं जरी सांगितलं असलं तरी त्याच प्रकारे पंचपक्वान्न त्यासाठी खाऊ नयेत. म्हणजे गुलाबजाम किंवा अं, जिलेबी अशी जे पदार्थ आहेत ते पचायला जड असतात, ते तळलेले असतात आणि जड असतात. म्हणून अति तेलकट किंवा अति तुपकट सुद्धा खायचं नाहीये, कारण ते मग पचायला जड असतं आणि यामध्ये अग्निमांद्य झालेलं असतं ना वर्षा ऋतूमध्ये. मग त्यामुळं काय होतं की तळलेले पदार्थ हे विधाही, पचायला जड आणि पित्त वाढवणारे असतात. म्हणून ते वर्ज्य करायला सांगितले. म्हणजे शक्यतो पापड वगैरे आपण तळून न खाता भाजून खावे. नंतर इडली, डोसा यासारखे सकाळच्या न्याहारीचे जे पदार्थ आहेत ते आंबवलेले असल्यामुळं ते पदार्थ सुद्धा या ऋतूमध्ये वर्ज्य आहेत. नंतर उपमा. उपमा हा गव्हाचा रवा भाजून बनवला जातो म्हणून उपमा सुद्धा अं, खायला हरकत नाही, पण त्याच्यामध्ये आलं, लिंबू, कढीपत्ता, लसूण अशा प्रकारची जी अग्निवर्धक द्रव्ये जे आहेत ती त्यांचा वापर करून मग ते पदार्थ तयार करावे. आणि याशिवाय जे काही पचायला हलके पदार्थ आहेत ते सगळे खायला योग्य ठरतात. थोडक्यात वर्षा ऋतूतला जो आहार आहे तो वातदोष कमी करणारा, पचायला हलका आणि योग्य मात्रेत किंवा योग्य प्रमाणात घ्यावा असं सांगितलेलं आहे. आता हे झालं आहाराचं. मग आता पाण्याचं काय? पाणी कुठलं प्यावं, किती प्यावं याबद्दल काय सांगितलंय? तर जिथं नदीचं किंवा तलावाचं पाणी वापरावं लागतं ते पाणी निवळून, गाळून आणि उकळून मगच वापरावं. कारण पाऊस पडत असतो त्यामुळं खालचा गाळ सगळा ढवळून निघालेला असतो. त्यामुळं पाणी हे गढूळ आणि दूषित झालेलं असतं. म्हणून पाणी हे नेहमी गाळून आणि चांगल्या प्रकारे 10 मिनिटं खळखळ उकळून मग ते पाणी प्यावं असं सांगितलेलं आहे. त्यानंतर आधुनिक पद्धतींचा वापर करून सुद्धा आपण पाणी शुद्ध करू शकतो. आता आजकाल आरो मिळतं, ऍक्वागार्ड मिळतं. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर मिळतात. तर त्या सगळ्याचा वापर करून सुद्धा आपण पाणी शुद्ध करून मग ते पिऊ शकतो. आणि जर अशुद्ध पाणी पिण्यात आलं तर त्यामुळं अनेक प्रकारचे पोटांचे आजार उद्भवतात. म्हणजे पूर्वी कॉलऱ्याची साथ यायची, काविळीची साथ यायची. त्यानंतर अजून अनेक असे ह्याचे पदार्थ म्हणजे पाणी अशुद्ध असल्यामुळे जे काही रोग व्हायचे त्याचे अनेक आजार होत होते. म्हणजे कावीळची साथ यायची, टायफॉइडची साथ यायची, नंतर कॉलराची साथ यायची, गॅस्ट्रोची साथ यायची. पण आता सध्या आपण सगळे लोक पाणी शुद्ध करून पित असतो, त्यामुळे या आजारांचं प्रमाण सध्या आता खूप कमी झालेलं आहे. नंतर पिण्यासाठी आणि आंघोळीसाठी सुद्धा गरम पाण्याचाच वापर करावा. म्हणजे प्यायला सुद्धा थंड पाणी एकदम माठातलं वगैरे पिऊ नये. तर शक्यतो पाणी कोमट करून प्यावं आणि आंघोळ सुद्धा गार पाण्याने न करता गरम पाण्याने करावी. आहार झालं, पाणी झालं. त्यानंतर मद्यपानाचं काय? तर वर्षा ऋतूमध्ये मद्यपान करणं शक्यतो टाळावं. आणि त्यातनं मद्य थोडंफार घ्यायचंच झालं तर मग मधुर द्रव्यांपासून बनवलेलं, विशेषतः द्राक्षांपासून बनवलेलं जे मद्य असतं ते प्यावं. म्हणजे द्राक्षासव प्यायला हरकत नाही. मधापासून बनवलेलं मद्य सुद्धा योग्य ठरतं. म्हणजे द्राक्षासव, द्राक्षारिष्ट अशा प्रकारच्या आस्वारिष्टांचा उपयोग वर्षा ऋतूमध्ये हितावह ठरतो. आणि मद्य जे आहे ते नवीन तयार केलेलं मद्य कधीही पिऊ नये वर्षा ऋतूमध्ये. मद्य शक्यतो जुनं असावं. जुनं 1 वर्षापूर्वीचं मद्य प्यायला हरकत नाही.
आणि मद्य घेताना ते फार थंड न करता आणि पाणी सुद्धा कमी प्रमाणात मिसळून आणि शिवाय अल्प मात्रेमध्ये घेणं इष्ट असतं. म्हणजे नशा चढेपर्यंत कधीही मद्य घ्यायला सांगितलेलं नाहीये. त्यापेक्षा मद्य कधीच न घेतलेलं सगळ्यात उत्तम. पण जर करायचंच असेल मद्यपान तर द्राक्ष आणि मध यापासून बनवलेलं मद्य घ्यावं आणि ते पण अतिशय अल्प प्रमाणात घ्यावं, त्याच्यामध्ये थंड पाणी न मिसळता. नंतर विहार कसा करायला सांगितलेला आहे. विहार म्हणजे काय, तर आपण आपली झोप म्हणा किंवा इतर ज्या आपल्या गोष्टी आहेत त्या कशा करायच्या आहेत, तर वर्षा ऋतूमध्ये काय होतं, वात प्रकोप झालेला असतो, दौर्बल्य आलेला असतो, म्हणजे शारीरिक बल कमी झालेलं असतं. म्हणून अति व्यायाम कधीही करू नये. वर्षा ऋतूमध्ये अति व्यायाम करू नये. आपल्या शरीराला जेवढा झेपेल तेवढाच व्यायाम आपण करावा. त्यानंतर दिवसा झोपणं, रात्री जागरण हे सुद्धा या ऋतूमध्ये शक्यतो करायचं नाहीये. नंतर पावसात शक्यतो बाहेर पडून सारखं सारखं पावसात भिजू नये. जर बाहेर पडावंच लागलं तर पावसात भिजणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजे छत्री किंवा रेनकोट यांचा वापर घराबाहेर पडल्यानंतर करावा. म्हणजे काय होईल, सारखं सारखं पावसात भिजल्यामुळे काय होतं, सर्दी, खोकला, निमोनिया यासारखे आजार होतात. म्हणून पावसात सारखं भिजू नये. नंतर घराबाहेर पडताना पायामध्ये पावसाळी बूट जे असतात ते पावसाळी बूट घालावेत. त्यामुळे काय होतं की गुडघ्यापर्यंतचा भाग त्याच्यामध्ये झाकला जातो. किंवा गम बूट्स वापरावेत, म्हणजे पायाला इन्फेक्शन होणार नाही. सगळीकडे ओल असते, पाणी असतं आणि त्यामुळे सारखं जर पाय पाण्यात चिखलात राहिले तर त्याच्यामुळे पायाला फंगल इन्फेक्शन होतं, ज्याला आपण चिखल्या असं म्हणतो. दोन बोटांच्या मध्ये चिखल किंवा पाणी साठून राहिल्यामुळे तिथं फंगल इन्फेक्शन होतात, त्याला चिखल्या झाल्या असं बोलीभाषेत म्हटलं जातं. तर ते होऊ नये म्हणून शक्यतो गम बूट्स हे वापरावे. नंतर अंगावर ओले कपडे ठेवणं, दमट हवेत फिरणं हे शक्यतो टाळावं. कपडे शक्यतो सफेद रंगाचे असावेत आणि स्वच्छ असावेत. त्याला दमटपणा किंवा कुबटपणाचा वास यायला नाही पाहिजे. त्याच्यातला दमटपणा घालवण्यासाठी कपडे धुपवायला सांगितले आहेत. म्हणजे धुपावर कपडे वाळवायचे किंवा सरळ इस्त्री करायचे. आजकाल आपल्याला ते कपडे धुपवणं वगैरे त्याला जागा आणि वेळ पण नसतो. त्यामुळे आपण ते कपड्यांचा दमटपणा कुबटपणा घालवण्यासाठी काय करायचं, कपडे इस्त्री करायचे, म्हणजे ते एकदम व्यवस्थित कोरडे होतात. आणि दमट आणि ओलसर हवेचा परिणाम होणार नाही अशा घरामध्ये आपण राहिलं पाहिजे. म्हणजे घराच्या जमिनीस किंवा भिंतीस ओल असता कामा नये. जर तशी ओल असेल तर त्यासाठी योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे कुठे लिकेज वगैरे असेल तर ते काढायला पाहिजे. किंवा मग टाईल्स लावायला पाहिजेत भिंतींना, जेणेकरून भिंती या ओल्या राहणार नाहीत. म्हणून दमट आणि ओलसरपणाचा परिणाम होणार नाही अशा घरामध्ये आपण राहायला पाहिजे. नंतर वर्षा ऋतूत काही वेळा काय होतं की दिवसभर 2-2 दिवस धुवाधार पाऊस पडत असतो. त्यामुळं कोंदट आणि दमट हवामान होतं आणि मन सुद्धा निरुत्साही बनतं. कोणतंही काम करण्यामध्ये आपल्याला उत्साह वाटत नाही, कंटाळा येतो. म्हणून अशा दिवसाचं वर्णन हे शास्त्रकारांनी दुर्दिन असं म्हटलेलं आहे. दुर्दिन दुर्दिन म्हणजे काय, की मन उत्साही राहत नाही, निरुत्साही राहतं कोंदट आणि दमट हवामानामुळे. तर असं दुर्दिन असताना कोणतंही नवीन किंवा महत्वाचं काम करू नये, अभ्यास सुद्धा करू नये असं इथं सांगितलेलं आहे स्वस्त वृत्तामध्ये. पण आपण ते काही टाळू शकत नाही, अभ्यास तर मुलांना करावाच लागणार. अर्थात आता महत्वाचं काम करू नये म्हणजे दिवसभर झोपून राहायचं का, तर नाही. दिवसा झोपायचं सुद्धा नाहीये यामध्ये. म्हणजे आपल्याला मेंटली थकवा येईल किंवा आपण थकून जाऊ अशी कामं करायची नाही, हलकी कामं करावीत असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे झालं विहाराचं, म्हणजे झोप वगैरे. आता इथे जे काही वातदोष प्रकुपित झालेला आहे त्या वातदोषाचं शोधन हे केलं पाहिजे. म्हणजे शरीरातनं तो वाढलेला वात हा काढून टाकला पाहिजे. तर मग ते त्यासाठी शोधन करण्यासाठी काय करायचंय, तर बस्ती करायला सांगितलेलं आहे. बस्ती हा शोधन चिकित्सेतला वातदोषासाठी अतिशय उत्तम असा पर्याय आहे.
आणि वर्षा ऋतूमधला जो वातप्रकोप आहे तो लक्षात घेऊनच हा उपक्रम सांगितलेला आहे. आणि बस्तीच्या वापरानं काय होतं, वर्षा ऋतूत निर्माण होणारा वातप्रकोप हा आपल्याला टाळता येतो. वर्षा ऋतूमध्ये हवामान कसं असतं, थंड असतं. त्यामुळं आपले जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, म्हणजे श्वसन संस्था जी आहे, त्या श्वसन मार्गाचे रोग हे उत्पन्न होत असतात. आणि आपण टू व्हीलर वरनं बऱ्याच वेळा प्रवास करत असतो, वारं गार असतं, पाऊस असतो, आणि त्यामुळं काय होतं, श्वसन संस्थेचे आजार जे आहेत ते पटकन होत असतात. विशेषतः खोकला, सर्दी, त्याच्यानंतर न्यूमोनिया, नंतर ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांना दम्याचे अटॅक येतात. तर हे असे आजार जास्त प्रमाणात यामध्ये आढळून येत असतात. व्हायरल इन्फेक्शन्स होतात. तर म्हणून मग त्यासाठी अद्रक स्वरस म्हणजे आल्याचा रस, आले पाक किंवा अडुळशापासून बनवला जाणारा अडुळशाचा काढा किंवा वासा व लेह ही औषधं विशेषतः या ऋतूमध्ये उपयुक्त ठरतात. ठीक आहे. तर हे झालं वर्षा ऋतूची ऋतुचर्या. तर आता पुढचा जो ऋतू आहे तो आहे वर्षा ऋतूनंतर कुठला ऋतू येतो, शरद ऋतू. तर शरद ऋतू जो आहे, तर शरद ऋतूचा इथे आता टेबलमध्ये दिलेला आहे शरद ऋतू. शरद ऋतू आणि वसंत ऋतूमध्ये अग्नी हा मध्यम असतो आणि बल सुद्धा त्यामुळं मध्यम असतं. ठीक आहे. शरद ऋतूमध्ये काय होतं, तर दोष प्रकोप मध्ये पित्ताचा प्रकोप होतो आणि त्यासाठी शोधन कर्म सांगितलंय रक्तमोक्षण. हे टेबल मध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही बघा शरद ऋतूबद्दल. तर आता शरद ऋतुचर्या बघताना काय काय आपण बघू शकतो. पहिल्यांदा शरद ऋतूची लक्षणं बघायची. म्हणजे शरद ऋतूमध्ये बाह्य वातावरणामध्ये काय बदल होतो. तर शरद ऋतूमध्ये पावसाची संततधार चालू असते वर्षा ऋतूमध्ये. त्याच्यामुळं सगळं वातावरण कोंदट आणि निरुत्साही असं वातावरण वर्षा ऋतूत जे असतं ते शरद ऋतूच्या प्रारंभी सुद्धा थोडे दिवस आढळतं. परंतु नंतर हळूहळू यामध्ये काय होतं, बदल व्हायला लागतो. म्हणजे पावसाचं प्रमाण हे कमी होतं. म्हणजे एखादी पावसाची सर येते आणि त्याच्यानंतर एकदम ऊन पडतं. तर असं हे ऊन पावसाचा खेळ चालू असतो. आणि सगळ्या सृष्टीवर किंवा सगळ्या जमिनीवर जिकडे तिकडे हिरव्या रंगाचे गालिचे पसरल्यासारखं सगळीकडे खूप नवीन नवीन वनस्पती, नवीन हिरवळ ही सगळीकडं दिसते. त्याशिवाय सकाळ संध्याकाळ आकाशात आपल्याला सप्तरंगी इंद्रधनुष्य सुद्धा दिसतं. नंतर वातावरणातला हा जो बदल आहे तो थोडे दिवस टिकून राहतो आणि शरद ऋतूत नंतर जे ढगाळ हवामान आहे ते कमी होतं आणि सकाळी कडक ऊन पडायला लागतं आणि संध्याकाळी एखाद्या वेळेस गडगडाटी पाऊस पडण्याची शक्यता असते. आणि नंतरच्या कालावधीमध्ये म्हणजे शरद ऋतूच्या शेवटी काय होतं, तर आकाश हे दिवसभर संपूर्ण निरभ्र राहतं. म्हणजे अजिबात ढग येत नाही आणि त्यामुळं काय होतं, आकाश निरभ्र राहिल्यामुळं आकाशामध्ये चांदणं पडतं. म्हणजे चांदण्या रात्रीचा जो काही मनोहर असा अनुभव आहे तो आपण शरद ऋतूमध्ये घेऊ शकतो. म्हणून बऱ्याचशा साहित्यामध्ये वगैरे तुम्ही वाचलं असेल, शरदाचं चांदणं हे मोहक असतं असं म्हटलं जातं. कारण का, तर पूर्णतः सगळे ढग वगैरे आकाशातनं निघून गेलेले असतात आणि आकाश एकदम निरभ्र झालेलं असतं. त्यामुळं सगळ्या चांदण्या लुकलुकताना आपल्याला दिसतात आणि चंद्राचा आणि चांदण्यांचा एक प्रकारचा असा आल्हाददायक असा प्रकाश हा सगळीकडे आपल्याला दिसतो. आता यामध्ये शरद ऋतूमध्ये दोषांची परिस्थिती काय असते, तर वर्षा ऋतूमध्ये अग्नी मंद असतो, पचनशक्ती कमी झालेली असते. आता हीच परिस्थिती शरद ऋतूमध्ये सुरुवातीचे एक 8 दिवस असते, 8-10 दिवस. आणि नंतर जसं हवामानामध्ये बदल होईल तसं वर्षा ऋतूतला जे शैत्य आहे किंवा जो शीतपणा आहे, थंडपणा आहे, तो हळूहळू कमी होतो आणि सूर्य प्रखरतेनं तळपू लागतो.
आणि सूर्यसंताप हा असा अचानकपणे वाढल्यामुळं त्या वाढलेल्या उष्णतेनं वर्षा ऋतूत जो पित्ताचा संचय शरीरामध्ये झालेला असतो, तो वाढलेल्या पित्ताचा संचय जो असतो तो प्रकुपित होतो, म्हणजे त्याचा प्रकोप होतो. वाढलेल्या पित्ताचा सूर्यसंतापामुळं प्रकोप होतो आणि पित्त प्रकोपाची लक्षणं दिसायला लागतात. आणि याच वाढलेल्या सूर्याच्या उष्णतेमुळं हवामानातला जो थंडपणा आहे किंवा शैत्य जे आहे ते कमी होतं आणि वर्षा ऋतूतल्या वर्षा ऋतूत जो वाताचा प्रकोप झालेला असतो त्या वाताचं शमन होतं आणि संचित असलेल्या पित्ताचा प्रकोप होतो. म्हणून वर्षा ऋतूत सूर्याच्या दक्षिणायनामुळं विसर्ग कालास सुरुवात झालेली असते आणि शरीर बल आणि अग्निबल थोडंफार वाढण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली असते. पण अजून ती कमीच असते, बल कमीच असतं, फक्त थोडस बल वाढायला सुरुवात झाली असते. आणि शरद ऋतूमध्ये शरीराचं बल आणि अग्निबल यामध्ये हळूहळू वाढ व्हायला सुरुवात होते. आता हे जे वाढलेलं शारीरिक बल आहे ते शारीरिक वाढलेलं शरीर बल हे वाताचं शमन करण्याला सहाय्यभूत ठरते, पण पित्ताचा मात्र प्रकोप होतो. आणि याच ऋतूत वर्षा ऋतूतल्या आर्द्रतेमुळे उत्पन्न झालेलं जे अग्निमांद्य आहे ते दूर होतं आणि हळूहळू जाठराग्नी प्रदीप्त व्हायला सुरुवात होते. परंतु वर्षा ऋतूमध्ये आपल्याला आपल्या शरीराला त्या हवामानाची किंवा जे काही वातावरणातले बदल झालेले असतात त्याची आपल्याला सवय झालेली असते. म्हणजे वर्षा ऋतूतलं जे हवामान आहे ते आपल्या शरीराला सात्म्य झालेलं असतं. ते एकदम ऋतुमान बदलल्यामुळे काय होतं, थंडपणातनं एकदम आपण गरम हवेत येतो आणि त्यामुळं काय होतं, अनेक प्रकारचे असात्मिक असे म्हणजे ती उष्णता आपल्याला शरद ऋतूतली उष्णता आपल्याला सहन न झाल्यामुळं अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होण्याची शक्यता असते. त्यात ते वर्षा ऋतूत जे पित्ताचा संचय झालेला असतो त्याचा शरद ऋतूमध्ये प्रकोप होतो. त्यामुळं पित्त प्रकोपाची जे काही आजार आहेत ते त्यांची उत्पत्ती व्हायला सुरुवात होते. विशेषतः अर्श अर्श म्हणजे काय, तर मूळव्याध. शरद ऋतूमध्ये उष्णता वाढते आणि मूळव्याधीचा त्रास ज्यांना असतो तो मात्र वाढायला लागतो. त्यानंतर रक्तपित्त, कावीळ, आम्लपित्त यासारखे रोग काही वेळा साथीच्या स्वरूपात सुद्धा आढळून येतात. आता शरद ऋतुचर्या बघताना पित्ताचा प्रकोप, वाताचं शमन, अग्नीचं बल वाढतं, शरीराचं बल वाढतं, याचा आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे शरद चर्येचा विचार करताना कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार करायचा आहे, तर पित्ताचा प्रकोप झालेला असतो. वर्षा ऋतूत जे वाताचा प्रकोप झाला असतो त्याचं शमन झालेलं असतं. म्हणजे पित्ताचा प्रकोप, वाताचं शमन, अग्नी वाढलेला असतो आणि शरीराचं बल सुद्धा वाढलेलं असतं. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण शरद ऋतूतली ऋतुचर्या आपण बघायची आहे. आता इथं काय होतं, शरद ऋतूमध्ये खूप कडक ऊन पडायला सुरुवात होते. त्यालाच आपण ऑक्टोबर हीट असं सुद्धा म्हणतो. आणि त्यामुळं काय होतो, असह्य उकाडा असतो, म्हणजे खूप उकडत असतं शरद ऋतूमध्ये. आणि काही वेळा मधूनच गडगडाटी पाऊस सुद्धा पडतो. म्हणजे कधी कधी पाऊस पडतो तर कधी खूपच उकडतं, गरम होतं. आणि त्यामुळंच अनेक प्रकारचे आजार हे होत असतात. आता आहार कसा घ्यायला पाहिजे शरद ऋतूमध्ये. आता शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप झालेला असतो म्हणून आहारामध्ये पित्तशामक अशा मधुर, तिक्त आणि कषाय रसांच्या द्रव्याचं आधिक्य असणं आवश्यक आहे. मधुर, तिक्त आणि कषाय. मधुर म्हणजे गोड, तिक्त म्हणजे काय, तिक्त म्हणजे तिखट नव्हे. संस्कृत मध्ये तिक्त याचा अर्थ आहे कडू. तिक्त म्हणजे कडू. आणि कषाय, कषाय म्हणजे काय, तर तुरट. म्हणून मधुर म्हणजे गोड, कडू आणि तुरट रसांची जी किंवा चवीची जी द्रव्य आहेत त्यांचा अधिक वापर हा करायला सांगितलेला आहे शरद ऋतूमध्ये. या उलट आहारामध्ये आम्ल, लवण आणि कटू पदार्थ हे अगदी कमी केले पाहिजे, कारण ते पित्तवर्धक आहे. आम्ल म्हणजे आंबट, लवण म्हणजे खारट,
आणि कटू, कटू म्हणजे कडू नव्हे, कटू म्हणजे तिखट. संस्कृत मध्ये तिक्त म्हणजे कडू आणि कटू म्हणजे तिखट, हे लक्षात ठेवा. तेव्हा कोणते रस अधिक पाहिजेत? मधुर तिक्त कषाय म्हणजे गोड, गोड, कडू आणि तुरट याचं प्रमाण जास्त करायचंय शरद ऋतूमध्ये. आणि आंबट, खारट आणि तिखट ह्या रसांचं प्रमाण हे कमी करायला पाहिजे. कारण आंबट, खारट आणि तिखट हे काय आहे? हे पित्ताचा प्रकोप करणार, पित्तदोष वाढवणार आहे. त्यानंतर उष्णवीर्य पदार्थ म्हणजे उष्ण जे काही पदार्थ आहेत ते सुद्धा जास्त प्रमाणात खाऊ नयेत, म्हणजे खाऊच नयेत खरं तर. उष्णवीर्य म्हणजे आता ज्वारी जी आहे, ज्वारी, नाचणी हे शीतवीर्य आहेत, म्हणजे हे थंड पदार्थ आहेत, तर ते खावे. बाजरी उष्णवीर्य आहे म्हणून बाजरी खाऊ नये. तर अशा प्रकारे उष्ण पदार्थ हे खाऊ नयेत, थंड पदार्थ असतील ते खावेत. आता निसर्गतःच विसर्ग काळामुळं शारीरिक बल हे वाढलेलं असतं म्हणून, आणि अग्नी पण वाढलेला असतो, त्यामुळं बल्य पदार्थाची किंवा पौष्टिक पदार्थांची जोड आपण शरद ऋतूमध्ये आहारात देऊ शकतो. आता या सगळ्याचा विचार केला तर मग भात, ज्वारी, गहू या द्रव्यांचा आहारात प्रामुख्यानं उपयोग केला पाहिजे. आणि याच्या जोडीला कडधान्य कोणती पाहिजेत? तर मूग, मटकी, हरभरा, मटार यासारखी तुरट रसाची, कषाय, तुरट रसाची आणि थोडस मधुर असणारी अशी द्विदल धान्य सुद्धा भरपूर प्रमाणात घ्यायला पाहिजे. आता या सगळ्याचा विचार करूनच भारतीय परंपरेमध्ये श्रावण आणि भाद्रपद या महिन्यामध्ये हरभऱ्याची डाळ, गूळ, गहू यापासून बनवली जाणारी पुरणाची जी पोळी आहे, ती पुरणाची पोळी यामध्ये खायला सांगितलेली आहे. तर हे काय फक्त पुरणाची पोळीचाच का नैवेद्य दाखवतो आपण गौरी गणपती श्रावणामध्ये? तर त्यामध्ये डाळ, गहू आणि गूळ हे पदार्थ असतात. आणि हे पदार्थ काय आहे? तर पित्त शामक आहेत, बल्य आहेत आणि पौष्टिक आहेत. म्हणून पुरणाची पोळी श्रावण भाद्रपद महिन्यामध्ये जास्त प्रमाणात बनवली जाते. त्याच्यानंतर भरपूर दूध आणि तूप हे सुद्धा आहारामध्ये घ्यावं. नंतर नारळ, नारळ हा मधुर रसाचा, शीतल, आल्हाददायक आणि पित्त शमन करणारा आहे. म्हणून नारळी पौर्णिमेला आपण नारळाचे पदार्थ करून खातो. कारण तो नारळी पौर्णिमा जी आहे ती शरद ऋतूमध्ये येते आणि त्यावेळी पित्ताचा प्रकोप झालेला असतो. आणि नारळ हा मधुर रसाचा, थंड असल्यामुळे तो पित्ताचं शमन करतो. म्हणून नारळाचे पदार्थ सुद्धा खायला सांगितलेले आहेत. मग त्याच्यामध्ये नारळी भात आहे, नारळाची करंजी आहे, नारळाच्या वड्या आहेत, भरपूर पदार्थ आहेत नारळाचे. म्हणून नारळाचा वापर पण करायला सांगितलेला आहे. नंतर या मधुर रसाच्या द्रव्याबरोबर कडू पदार्थ सुद्धा पित्तशामक असतात. म्हणून कडवट पदार्थांपैकी कारल्याची भाजी, मेथीची भाजी या भाज्या आहारामध्ये घ्यायला पाहिजे. तसंच स्वयंपाकामध्ये आपण मेथी, हळद, कडीलिंब यासारख्या द्रव्यांचा वापर सुद्धा करू शकतो. त्यानंतर कवठाचा पण वापर या ऋतूत करायला सांगितलेला आहे. कारण कवठ कसं आहे? तुरट रसाचं आहे, त्यामुळं पित्ताचं शमन होतं. आता शरद ऋतूमध्ये सुद्धा आंबट द्रव्य जास्त घ्यायची नाहीयेत, कारण आंबट खाल्ल्यामुळे काय होईल? पित्त अजूनच वाढेल आणि पित्ताचे आजार होतील. म्हणून आंबट पदार्थ हे जास्त खायचे नाहीयेत. पण याला एक अपवाद आहे. याला अपवाद म्हणजे आमसूल. आमसूल कसं आहे? आमसूल हे जरी आंबट असलं चवीला, तरी पण ते पोटात गेल्यानंतर त्यानं पित्त प्रकोप न होता पित्ताचं शमन घडतं. म्हणून आमसुलाचा वापर करायला सांगितलंय. याचा अर्थ नुसती आमसुलं खायची असा नाही, तर आमसुलापासून बनलेले जे पदार्थ आहेत म्हणजे कोकम सरबत किंवा कोकमचं सार किंवा कोकमचे आणखी काय बनवतात बरं, सोलकढी. तर सोलकढी हा उत्तम पदार्थ आहे शरद ऋतूत खाण्यासाठी, कारण त्याच्यामध्ये नारळ पण आहे. नारळ पण पित्ताचं शमन करतो आणि आमसूल सुद्धा पित्ताचं शमन करतो. म्हणून सोलकढी हा उत्तम पदार्थ आहे शरद ऋतूत खाण्यासाठी. म्हणून सोलकढी नेहमी खावी यामध्ये.
त्याच्यानंतर आवळा. आवळा सुद्धा चांगला आहे. आवळा हा कषाय रसात्मक आहे, त्यामुळे तो पित्तघ्न आहे. मग आवळ्यापासून बनवला जाणारा जो मोरावळा आहे तो खावा. आता मोरावळ्यामध्ये जी काही साखर किंवा गुळ वापरलं जातं ते सुद्धा मधुर रसात्मक असल्यामुळे पित्ताचं शमन व्हायला कारणीभूत ठरतं. नंतर मधुर रसाची जी फळं आहेत, मधुर रसाची फळं कोणती आहेत तर चिक्कू, त्यानंतर संत्री, मोसंबी, ही फळं सुद्धा खायला हरकत नाही. नंतर या ऋतूत खारट आणि तिखट पदार्थ हे कमी करायला पाहिजेत, कारण त्यानं काय होतं, पित्त वाढतं. म्हणून शरद ऋतूमध्ये हिरवी मिरची कमी करावी. म्हणजे शक्यतो हिरवी मिरची खाऊ नये. त्याच्यानंतर तिखटपणासाठी सुद्धा आल्याचा वापर करणं जास्त फायदेशीर ठरतं हिरव्या मिरचीपेक्षा. शिवाय आलं हे चवीला जरी तिखट असलं तरी त्याचा जो विपाक आहे तो मधुर आहे, त्यामुळं ते आलं सुद्धा पित्तशामक ठरतं. म्हणून आलं, ओली हळद आणि लिंबू यापासून बनवलेलं लोणचं किंवा लिंबाचं गोड लोणचं या ऋतूमध्ये फायदेशीर ठरतं. पण कैरीचं लोणचं मात्र शरद ऋतूमध्ये खाऊ नये, कारण त्यामुळं पित्त वाढतं. त्याच्यानंतर काळे मिरे किंवा काळे मिरे, दालचिनी, लवंग हे खूप तिखट आणि उष्ण पदार्थ आहेत. ते पित्त प्रकोपाला अजूनच वाढवतात. म्हणून हे पदार्थ जे आहेत, मसाल्याचे पदार्थ, ते कमी खावेत. नंतर तळलेले पदार्थ सुद्धा पित्त वाढवतात, म्हणून तळलेले पदार्थही शरद ऋतूमध्ये खाऊ नये. तीक्ष्ण उष्ण गुणाचे जे पदार्थ आहेत ते पित्त वाढवणारे असतात, म्हणून ते खाऊ नये. नंतर पित्त प्रकोप होत असतो आणि उष्णता पण बाहेरच्या वातावरणातली वाढलेली असते शरद ऋतूमध्ये. म्हणून आपण जेवण करताना सुद्धा असं खूप गरम गरम अन्न खाऊ नये, तर ते थोडंसं कोमट होऊ द्यावं. याशिवाय पोटाला तळस लागेल इतकं असं खूप तुडुंब पोट भरेल असं जेवण करू नये. आणि या ऋतूमध्ये मधुर रसाचं आधिक्यानं सेवन करावं, पण मधुर रस हा पचायला जड असतो. त्यामुळं मधुर रसाचं जरी सेवन केलं तरी 2 घास कमी खायला पाहिजे. अति आहार हा करायचा नाहीये. नंतर याच ऋतूमध्ये चातुर्मास सुद्धा सुरू झालेला असतो. आपल्याकडं चातुर्मास म्हणजे काय, तर त्या चातुर्मासामध्ये लोक कांदा लसूण खात नाहीत. म्हणून चातुर्मासामध्ये हितकर आणि नियमबद्ध आहार घ्यावा अशी अपेक्षा असते. म्हणजे चातुर्मास म्हणजे फक्त कांदा लसूण खायचा असं नाही, तर त्यामध्ये हितकर आणि नियमबद्ध आणि अल्प मात्रेत आहार घ्यावा अशी अपेक्षा त्याच्यामध्ये असते. म्हणजे वर्षा ऋतूत वातप्रकोप असल्यानं लसूण वगैरे खायला जास्त सांगितलंय, उष्ण पदार्थ खायला जास्त सांगितलंय. परंतु शरद ऋतूत मात्र पित्त वाढवणार, शरद ऋतूमध्ये मात्र पित्त वाढलेलं असतं, त्यामुळं हे उष्ण पदार्थ पूर्णपणे वर्ज्य केले पाहिजेत. या दृष्टीनं चातुर्मासामध्ये लसूण खाणं हे वर्ज्य सांगितलेलं आहे. आणि केवळ लसूणच नाही तर सगळे जे मसाल्याचे पदार्थ आहेत, तीक्ष्ण उष्ण विदाही असे पित्त प्रकोप करणारे, म्हणजे जिरे, मिरे, लवंग, दालचिनी, जायपत्री, हे जे सगळे मसाल्याचे पदार्थ आहेत हे भयंकर उष्ण असतात. म्हणून त्याचा जो वापर आहे तो अगदी अल्प मात्रेत करायला सांगितलेला आहे. आता कोथिंबीर, धणे हे थंड आहेत, त्याचा वापर करायला पाहिजे, कारण ते पित्तशामक आहे. आता या ऋतूमध्ये दूध आणि तूप अधिक प्रमाणात सेवन करणं हे हितावह ठरतं. दूध आणि तूप हे कसं आहे, मधुर रसात्मक आहे, स्निग्ध आहे आणि पौष्टिक पण आहे आणि थंड पण आहे. ते पित्ताचं शमन करतं, म्हणून दूध तूप हे जास्त खायला सांगितले. आता तेल जे आहे ते विशेषतः करडईचं तेल, तिळाचं तेल हे उष्ण असतात. मोहरीचं तेल उष्ण असतं, पित्त प्रकोपक असतं, म्हणून हे तेल शक्यतो वापरू नये. तर मग शरद ऋतूमध्ये कुठलं तेल वापरायचं, सूर्यफूल तेल वापरावं किंवा आपलं शेंगदाणा तेल वापरावं किंवा सोयाबीन तेल वापरावं. नंतर दूध हे स्निग्ध, मधुर, बल्य आणि मृदुविरेचक असतं आणि पित्तघ्न असतं, म्हणून दूध हे प्यायला सांगितलंय. आता ज्यावेळी खूपच कडक ऊन असेल, खूपच उष्णता असेल वातावरणामध्ये, अशा वेळी थंड दुधामध्ये गुलकंद मिसळून घ्यावा, त्यानं पित्ताचं शमन चांगल्या प्रकारे होतं. किंवा
चांदण्या रात्रीमध्ये चांदण्यामध्ये दूध तापवून निववून मग ते पिण्यासाठी वापरणं जास्त उपयुक्त आहे. म्हणून आपण कोजागिरी पौर्णिमा जी आहे ती कोजागिरी पौर्णिमा ही शरद ऋतूत येते. म्हणून कोजागिरी पौर्णिमेला आपण चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध आटवून त्यामध्ये बदाम, पिस्ता यासारखी मधुर आणि वल्य द्रव्ये त्यात घालतो, वेलदोडा त्यात घालतो, साखर घालतो आणि असं दूध हे चांदण्यामध्ये किंवा चंद्राच्या प्रकाशामध्ये आटवून मग ते आपण प्राशन करतो. त्यामुळं काय होतं, शरीराचं बल पण वाढतं आणि पित्ताचा जो प्रकोप आहे तो कमी होतो, पित्ताचं शमन होतं. हे झालं आहाराबद्दल. आता पाणी. आता हा जो शरद ऋतू आहे यात आकाशामध्ये अगस्ती ताऱ्याचा उदय होतो. शरद ऋतूमध्ये आकाशात अगस्ती ताऱ्याचा उदय होतो, अगस्ती तारा दिसतो. तर या ताऱ्याच्या प्रकाशामध्ये तलावातलं जे पाणी आहे ते अधिक निर्मळ, पवित्र आणि शुद्ध बनतो. म्हणून या पाण्याला आयुर्वेदानं हंसोदक असं म्हटलेलं आहे. म्हणजेच हंसाप्रमाणे निर्मळ किंवा हंस पक्षी जे पाणी पितो स्वच्छ शुद्ध, तसं पाणी स्वच्छ शुद्ध हे होत असतं. म्हणून याच संशोधकाचा उपयोग स्नानासाठी आणि पिण्यासाठी करावा असं सांगितलेलं आहे. तर पाणी काय होतं, वर्षा ऋतूतला पाऊस थांबलेला असतो त्यामुळे गाळ सगळा खाली बसतो आणि कडक ऊन पडतं त्यामुळे पाणी हे शुद्ध होतं. त्यातले जे जीवजंतू आहेत, बॅक्टेरिया, व्हायरस हे बरेचसे कमी होतात. आणि पिण्यासाठी शक्यतो गार पाणी वापरावं. नंतर पिण्यासाठी जे पाणी असतं त्यामध्ये वाळा सुद्धा आपण वापरू शकतो किंवा ते माठामध्ये ठेवून गार करून पण वापरू शकतो. आंघोळीसाठी सुद्धा अगदीच कोमट किंवा गार पाण्याचा उपयोग करावा शरद ऋतूमध्ये. त्यानंतर मद्यपान. आता शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप झालेला असतो म्हणून मद्य हे वर्ज्य सांगितलेलं आहे. कारण मद्य हे पित्ताचा प्रकोप करणारं, पित्त वाढवणारं आणि विदाही असतं. म्हणून मद्य हे वर्ज्य सांगितलेलं आहे. आणि त्यातनं करायचंच असेल मद्यपान तर मग उसाचा रस किंवा द्राक्ष अशा मधुर पदार्थापासून बनवलं जाणारं जे सौम्य मद्य असतं, सौम्य म्हणजे ज्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण हे कमी असतं, तर असं सौम्य मद्य आणि ते सुद्धा अतिशय अल्प प्रमाणात घ्यायला सांगितलेलं आहे. नंतर विहार. विहार म्हणजे बाकी झोप किंवा इतर गोष्टी कशा करायच्या आहेत, तर मग या ऋतूमध्ये काय असतं, दिवसभर उकडत असतं. कारण का, तर उष्णता वाढलेली असते, शरीराचा दाह होत असतो. म्हणून फॅनचा वापर करावा. खूपच उष्णता असेल तर एसीचा पण तुम्ही वापर करू शकता. त्यानंतर शरीरावर चंदन, वाळा, कापूर अशा थंड द्रव्यांचा लेप पण करता येतो. नंतर उकाडा आणि घाम यामुळं आपण फार व्यायाम करू शकत नाही, लगेच घामाघूम होऊन आपल्याला अशक्तपणा येतो. म्हणून मग या अशा वेळी सुद्धा अति व्यायाम हा करू नये. किंवा उकाडा कमी करण्यासाठी आपण पोहण्याचा व्यायाम करू शकतो. म्हणजे मग पोहण्याच्या व्यायामामध्ये फार घाम येत नाही. म्हणून पोहण्याचा व्यायाम हा शरद ऋतूमध्ये उत्तम सांगितलेला आहे. नंतर या ऋतूत उष्णतेचा विचार करूनच शुभ्र म्हणजेच पांढऱ्या रंगाचे तलम आणि सुती कपडे, सैलसर कपडे वापरायला सांगितलेले आहेत. नंतर शरद ऋतूत आकाश हे निरभ्र झालेलं असतं त्यामुळं शरद ऋतूमध्ये चांदणं हे खूप छान दिसतं, खूप छान चांदणं पडतं. म्हणून शरद ऋतूच्या उत्तरार्धात दिवसभर खूप उकाडा जाणवत असतो. अशा वेळी रात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये मोकळ्या मैदानात, अंगणात किंवा आपलं घराचं जे टेरेस असेल त्या टेरेसवर चांदण्यात बसावं किंवा चांदण्यात झोपावं असं सांगितलेलं आहे. कारण ते खूप मनोहर आणि आल्हाददायक असा अनुभव आपल्याला येतो. अर्थात हे रात्रीच्या फक्त पहिल्या प्रहरामध्ये सांगितलंय. रात्रीचा पहिला प्रहर म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत. आणि त्याच्यानंतर मात्र गारवा वाढायला लागतो, काही वेळा दव पण पडतं. आणि म्हणून मग रात्री 12 नंतर मात्र चांदण्यात किंवा उघड्यावर झोपू नये. किंवा रात्री जागरण करून दिवसा झोपणं हे सुद्धा टाळावं.
आता शरद ऋतूमध्ये याप्रमाणे जर आपण आहार विहार ठेवला तर आपलं आरोग्य टिकून राहतं. पण जर काही कारणाने आपण हे नाही फॉलो करू शकलो किंवा या नियमांचं जर पालन नाही करता आलं तर मात्र अनेक प्रकारचे पित्त विकार हे निर्माण होत असतात. आणि हे पित्त विकार होऊ नये किंवा जर झाले तर ते बरे व्हावेत म्हणून मग काय करायला लागतं तर पित्त आणि रक्त विकारांसाठी पित्ताचं जे शोधन करायला सांगितलेलं आहे, पित्त प्रकोपित झालेलं पित्त शरीराबाहेर काढायला सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी पंचकर्मातला विरेचन हा उपक्रम करायला सांगितलेला आहे. आणि पित्तासाठी मृदू विरेचन हे अपेक्षित असतं. विरेचन म्हणजे काय? विरेचन म्हणजे काय? जुलाब व्हायला पाहिजे. जुलाब करवले जातात विरेचन म्हणजे. तर मग त्याच्यासाठी त्रिफळा, आरगवद, आरगवद म्हणजे बाहवा, त्याच्यानंतर काळ्या मनुका या सगळ्याचा उपयोग करावा. दूध सुद्धा मृदू विरेचक आहे, त्यामुळे थोडं जास्त प्रमाणात आपण दूध पिलं तरी सुद्धा विरेचन होतं. त्यानंतर मृदू रेचकाप्रमाणेच रक्तमोक्षण हा सुद्धा एक महत्वाचा शोधन उपक्रम आहे. तर रक्त आणि पित्त म्हणजे पित्तामुळं रक्त सुद्धा दूषित होतं आणि त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे त्वचारोग सुद्धा निर्माण व्हायची शक्यता असते. म्हणून हे रक्त आणि दूषित रक्त आणि पित्त या दोन्हींचही शोधन होण्यासाठी विरेचन आणि रक्तमोक्षण हे दोन शोधन उपक्रम शरद ऋतूमध्ये सांगितलेले आहेत. ठीक आहे, समजतंय का? समजतंय का? हो मॅडम. हो का मॅडम. काय समजलं नाही असं काय? सोपंच आहे. हो फक्त काय आहे ते थोडस अलर्ट राहावं लागतं. ऋतू कुठला आहे, कुठल्या दोषाचा प्रकोप होतोय, कुठल्या दोषाचं संशमन होतंय, हे सगळं एकदा लक्षात ठेवलं की त्याप्रमाणे तुमचं तुम्ही सुद्धा लिहू शकता. मी आता जे टेबल दाखवलं ना, ते टेबल जरी नुसतं लक्षात ठेवलं ना तरी सुद्धा तुम्ही तुमचं तुम्ही बऱ्याचशा गोष्टी लिहू शकता. प्रत्येक ह्याच्यामध्ये आधी ऋतूची लक्षणं, ऋतूमध्ये हवामान कसं असतं ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर मग आहार कसा असावा, विहार कसा असावा, मग मद्यपान, मग कपडे कसे वापरावेत, खायचं काय, काय खायचं नाही, याबद्दल आपण लिहायचंय. झोप कशी घ्यायची, दिवसा झोपायचंय का नाही झोपायचंय, हे सगळं मुद्द्यानुसार तुम्ही ते ऋतुचर्या लिहू शकता. ठीक आहे, तर आज आपण दोन ऋतू बघितले, वर्षा ऋतू आणि शरद ऋतू. आता नेक्स्ट लेक्चरला आपण हेमंत ऋतुचर्या सुरू करूया. ठीक आहे, मी लिव्ह करते आता.